विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य, मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य आणि मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं एक रिक्त पद। मित्रहो नमस्कार। शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेले बहुतेक सगळे नेते हे कधी ना कधी शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते, जीवलग होते। अहो शरद पवार यांनी तर या सगळ्या नेत्यांना मोठं केलं होतं ना। लेकिन क्या करे, गद्दारी उसी का तो नाम है। बघा त्यातले त्यात जर आपण बघितलं तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ अशी काही नावं आहेत की जी शरद पवारांच्या अगदी खासमखास होती। अजित पवारांनी पक्ष फोडला आणि हे नेते त्यांच्यासोबत निघून गेले, शरद पवारांना सोडून गेले। यावेळी आणि खरं तर तेव्हापासून एक नाव पुन्हा पुन्हा चर्चेत राहिलं होतं, ते म्हणजे जयंत पाटील। शरद पवार राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष। पण बघा ज्यावेळी शरद पवार हे पक्षापासून बाजूला निघाले होते, मुंबईमध्ये एक मीटिंग झाली होती, अहो त्यावेळी नाही का हेच जयंत पाटील अक्षरशः रडले होते हो। चारी बाजूनी पक्ष कोसळत असताना जयंत पाटील यांनी शरद पवार यांना मजबूत साथ दिली, कोणीही मान्य करेल। त्यानंतर बघा लोकसभा विधानसभा निवडणूक झाली, त्या जयंत पाटलांनी अवघा महाराष्ट्र पायाखाली घातला। पण हे सगळं सुरू असताना जयंत पाटील हे भाजपत जातील किंवा अजित पवार यांच्याकडे जातील अशा प्रकारच्या चर्चा नेहमी होत राहिलेल्या आहेत। यावर जयंत पाटील हसत असायचे, पण त्याचं हास्य असं काही असतं की त्यांच्या मनातलं नक्की काय किंवा आतमध्ये चाललंय काय हे कधीही कळायचं नाही। पण असं काहीही घडणार नाही हे मात्र ते सांगायच्या। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळामध्ये एक जागा रिक्त असल्याचं एक सूचक वक्तव्य केलं होतं बघा। त्यानंतर महाविकास आघाडीतील दिग्गज नेता महायुतीत सहभागी होण्याची चर्चा रंगली होती। त्यातच आता जयंत पाटलांच्या आग्रहावरून नितीन गडकरी हे राजाराम बापू शिक्षण संस्थेतील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी इस्लामपूर, सांगली तिथं येणार आहेत। त्यामुळं जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा पुढे सुरू झाली, रंगली। बघा आता 16 फेब्रुवारीला जयंत पाटलांचा वाढदिवस आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी गडकरी यांचा हा दौरा आहे। राजाराम बापू शिक्षण आणि उद्योग समूहाला गडकरी भेट देणार आहेत। त्याबरोबर कासेगाव शिक्षण संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन देखील हे गडकरीच करणार आहेत। त्यामुळं या कार्यक्रमाला आणि गडकरी यांच्या दौऱ्याला जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची किनार आहे। जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक लढवली, चांगलं यशही मिळालं। हे चित्र मात्र दुर्दैवानं विधानसभेत काही दिसलं नाही। पण बघा पक्षाची तर पडझड झाली, पण जयंत पाटील यांचं मताधिक्य सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालं त्यावेळेला विधानसभेत। त्यानंतर मात्र राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सूर ऐकू येऊ लागला। अहो काही पदाधिकाऱ्यांनी तर जाहीर मागणी केली तशी। आता त्याच हालचाली अधिक वाढीला लागलेल्या आहेत। त्यात आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातला वाद हा खरं तर विशेष महत्त्वाचा असणारा मुद्दा आहे। आर पाटील यांच्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलेलं आहे, हे मान्यच करावं लागेल। पण 2019 मध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष रंगलेला होता। त्यामुळे जयंत पाटील हे 19 मध्येच भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती। मात्र अजित पवारांनीच बंड केलं आणि सत्तेचा संसार तिकडे जाऊन थाटला। त्यात जयंत पाटलांचा शरद पवार यांच्यासोबतचा प्रवास लांबला। पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून रोहित पवार आणि जयंत पाटील यांचा जो काही संघर्ष आहे ना तो चव्हाट्यावर येऊनही गेलेला आहे। हा संघर्ष छुपा जरी असला बघा तरी तो अनेकदा समोर येऊन गेलेला आहे, त्यामुळे तो काही लपून राहिलेला नाही। राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून असलेला सुप्त संघर्ष, साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत, विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य, मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य आणि मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं एक रिक्त पद ही कारणं जयंत पाटील यांना भाजपात जाण्याची पुरेशी आहेत असं मानलं जातं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होणारी पक्षांतर्गत कोंडी, प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी होत असलेल्या मागणी, या सगळ्यामुळे जयंत पाटील सत्तेच्या आश्रयाला जाण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे
आणि त्याचीच पहिली वीट गडकरींच्या उपस्थितीमध्ये रचण्याचा एक तर्क वितर्क लढवला जातोय, वर्तवला जातोय। मात्र बघा, जयंत पाटील सत्तेत सहभागी होऊन मंत्री बनणार की शरद पवार यांच्यासोबत निष्ठा कायम ठेवणार, अर्थातच याची उत्सुकता सगळ्यांना आहे। त्यांच्या पक्षांतराच्या चर्चाही बघा याआधी देखील अनेकदा झालेल्या आहेत, पण जयंत पाटील यांनी शरद पवार यांना कधीही सोडलेलं नाही आजपर्यंत तरी। पण तरीही हा विषय आणि ही चर्चा पुन्हा एकदा आता उफाळून वर आलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं। आणि त्यात बघा, मध्यंतरी जयंत पाटील यांना बुलढाण्यात एका जाहीर कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांच्या कामाचे गुणगान गायलं होतं आणि आता हेच गडकरी इस्लामपूरला येत आहेत। या सगळ्याचा मेळ घालून जयंत पाटील हे भाजपात जात असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत। चर्चा काय होतात ही, आता खरं काय खोटं काय अर्थात हे लवकर दिसेलच, पाहूया। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।